आम्ही इथे येताना एक गोष्ट ठरवून आलो होतो, ती काही केल्या करायची. पण इथे आल्यानंतर तू असं काही केलंस की आम्ही आता विचारात पडलोय. खरंच आमचं चुकलं शिवा. आम्हाला हे आधीच कळायला हवं होतं. रामभाऊंबरोबर आम्ही एवढी वर्ष आहोत. रामभाऊ आणि लक्ष्मण यांच्याबरोबर प्रत्येक पावलावरती आम्ही आहोत. परंतु जेव्हा आशूवरती ही वेळ आली तेव्हा आम्ही या निर्णयापर्यंत जायला नको होतं. मी एवढीच विनंती करते की या काही दिवसात आपण आशूबरोबर खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आपण सगळं सांभाळून घेऊ. शिवा, तू कंपनीच्या बाजूने अजिबात टेन्शन घेऊ नको. आम्ही मीडियाला स्टेटमेंट देऊ की कंपनीचा CEO आशुतोष देसाईच राहील. थँक्यू सो मच. हे बघा, आशूला निर्दोष सोडवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय. फक्त या गोष्टीला थोडा वेळ लागेल. हां, आणि तोपर्यंत ज्या काही बिझनेस डील असतील ना त्या आम्ही सांभाळून घेऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, आणि आपल्या ज्या कंपनीतील क्लायंट्स आहेत ना त्यांना आम्ही आठवणही करून देऊ की देसाई ऑटोमोबाईल्सने त्यांना किती मदत केली आहे ते. एक मिनिट. हा माझा बोल. हॅलो शिवा, तू कुठे आहे? काय झालं काय? कुठे तू? ऐक मी काय सांगतो तू नीट ऐक. मी गावदेवी मंदिरात आलो होतो आशूला घेऊन, त्याला बरं वाटावं म्हणून. पण इथे सगळी लोकांची गर्दी झाली आणि त्यांचा गैरसमज झाला. तू प्लीज लवकर ये इथे. तुम्ही थांबा तिथे. मी आले, लगेच आले. तू आशूला सांभाळ. मी येते. शिवा, काय झालं काय? काका, मी आत्ता काही सांगत नाही, पण मी कळवीन तुम्हाला काय झालं तर. मी येते. सॉरी हां, तुम्ही थांबा इथे. आले मी. अगं चल, अगं आवरलंय माझं, आपल्याला जायचंय ना चेकअपला. हे काय दिव्या, चल उठ. अगं आपल्याला जायचंय ना. असं काय करतेस? अजून झोपलीस तू? थोडा वेळ प्लीज. अगं थोडा वेळ काय, आपलं काल बोलणं झालं होतं ना, तू होकार दिला होतास डॉक्टरकडे जायला. चल. हो, मी तुला हो बोलले होते, पण मला बरं वाटत नाही आता. बरं वाटत नाही? अगं काल रात्री तर बरी होतीस, आता काय झालं अचानक? हो अरे, पण असं अचानक बरं वाटेल असं झालंय. कदाचित ना वातावरणामुळे असेल. बघ ना, अचानक पाऊस पडतोय, मग ऊन येतंय. आता नाही जमणार मला. मग परत कधी जायचं दिव्या? हे बघ, मलाही आता गॅरेजला जायचं. मग एक काम करूयात, तू आता जा गॅरेजवर, तुझं काम कर. मला बरं वाटेल तसं मी जाऊन येईन दवाखान्यात. आठवणीने? हो ठीक आहे. दिव्या, मला कळतंय तू काय करतेस ते. म्हणजे काही नाही. तुला माझ्या बरोबर नाही यायचंय हे मी समजू शकतो, पण डॉक्टरची अपॉइंटमेंट टाळू नको. तिकडे जाणं खूप महत्वाचं आहे. ओके? हा, नाही म्हणजे तुझ्यासोबत यायचा प्रॉब्लेम नाहीये, पण कसं सांगू अरे तुला ते. ठीक आहे. इतकं काही समजायची गरज नाहीये, पण मी अगोदर बोललो तसं ती अपॉइंटमेंट टाळू नको. आठवणीने जा. ठीक आहे? हां चल, मी जातो गॅरेज. बाय. बघा, मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे. तुम्ही परत काय विचारता? यातून काहीही साध्य होणार नाहीये. बरोबर आहे तुमचं साहेब, पण आशू पण एकच गोष्ट बोलतोय की एखादा पेक प्यायल्यानंतर त्याला नाही एवढी चढत. मग असं कसं होईल सांगा तुम्ही. प्लीज डॉक्टर, तुम्ही एकदा पुन्हा रिपोर्ट चेक करा ना. काय आम्ही ओळखतो आशूला. तो इतकी शुद्ध हरपेपर्यंत दारू नाही पितो. काहीतरी गडबड आहे. प्लीज आम्हाला मदत करा. प्लीज, खरंच तुमचे खूप उपकार होतील. प्लीज एकदा बघा. ठीक आहे, मी चेक करतो. हे बघा, त्यांच्या ब्लडमध्ये अल्कोहोल सापडलंय आणि त्याबरोबर ड्रग सुद्धा आहे. काय म्हणजे? ते काय असतं? ड्रग्सचा एक प्रकार आहे. त्याच्यामुळे काय गुंगी येते आणि झोप सुद्धा येऊ शकते. त्यांच्या ब्लडमध्ये हे बऱ्यापैकी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे त्यांना काही आठवत नसेल. अहो डॉक्टर, तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मग? हां, अहो मला विचारलं अल्कोहोल आहे का, म्हणून मी तेवढीच माहिती दिली. अहो डॉक्टर, पण हा त्याचा आयुष्याचा प्रश्न आहे ना. त्या बिचाराला हेच वाटतं की तो दारू पिऊन बेशुद्ध झाला होता. हे बघा, सॉरी शिवा,
हे रिपोर्ट घेऊन आपण जाऊयात. ही खूप मोठी लीड आहे. नाही नाही थांब जरा, मला अजून विचारायचं त्यांना. डॉक्टर हे बघा माझा लॅपटॉप का बघत होतीस? याच्या पुढे लक्षात ठेवा, माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायच्या आधी मला विचारायचं. आवाज कमी करायचा. चोराच्या उलट्या बोंबा. ए, तोंड सांभाळून बोल. जर मी लॅपटॉपला हात लावला नसता तर मला कधीच कळलं नसतं ना. हे बघ, हे माझ्या कामाचं आहे आणि मला वाटलं तर मी तुला सांगेन. तरीच काल सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली नाहीस. तरी मी विचार करत होते हा असा का वागला. आत्ता कळतंय खरं कारण. किट्टू डार्लिंग, हे बघ ना, हे सगळं ना मी आपल्यासाठी करतोय. हां, काय आज ओळखते मी तुला. खरं काय ते कळलं पाहिजे. मला अगं मी सांगितलं ना, काही नाहीये त्याच्यात. तू एवढं महत्व नको देऊस त्याला. हां, ऐक, आपण एक काम करूया. आपण शॉपिंगला जाऊया आणि तू म्हणशील तिकडे डिनरला. ओके? ही नाटकं बंद कर आणि काय काय केलंस ते खरं खरं सांग. नाही सांगू शकत. ठीक आहे, नको सांगूस. पोलीस कंप्लेंट करून येते. ए थांब, तुला अक्कल आहे का? तुला अक्कल आहे ना? मग खरं काय ते कळलं पाहिजे मला.